Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I greet you in Jesus' name. येशूच्या नावाने मी तुमचं स्वागत करीत आहे. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Are you ready to listen to the word of God? देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही तयार आहात? Thank you so much for you have taken this time to listen to the word of God. देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही ही संधी घेतली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानितो. But before we turn to the word of God, परंतु देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर let's we close our eyes चला आपण आपले डोळे बंद करूया and we'll ask God His wisdom and knowledge. आणि आपण देवाला त्याची ज्ञान आणि बुद्धी मागूया. Without His help, we are helpless. त्याच्या मदतीविना आपण मदतहीन आहोत. So let us be bowed down our head. चला आपण आपले डोके झुकूया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपा स्वर्गीय पिता, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you so much for this day, Lord. या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. This time, Lord, we love you and bless your name, O God. प्रभू, या वेळेस आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Give you glory, honor, and praise. आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव And देतो. we believe that you are the King of glory, Lord. आणि आम्ही विश्वास ठेवतो की तू गौरवांचा राजा This आहेस. time, as we are going to listen from your word, Lord, या वेळेस प्रभू येशू, आम्ही तुझ्या वचनातून ऐकत असता give us wisdom and knowledge, Lord. आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दे Give प्रभू. us understanding, Lord. आम्हाला समज दे प्रभूजी. And let your word be blessing to each one of us, Lord. आणि तुझं वचन आम्हा प्रत्येकांकरिता आशीर्वादाचं होऊ Especially दे. this time, I pray for all the viewers, brothers and sisters, विशेष करून या वेळेस मी सर्व दर्शकांकरिता, सर्व भावांकरिता, सर्व बहिणींकरिता प्रार्थना as करतो. they have taken this time to spend time with you in your word, Lord. तुझ्या बरोबर तुझ्या वचनामध्ये वेळ घालवण्याकरिता त्यांनी वेळ घेतला असता प्रभूजी. Open their ear, open their hearts, and let this your word be blessing to them. त्यांचे कान तू उघड, त्यांचे अंतःकरण तू उघड आणि हे वचन त्यांच्याकरिता आशीर्वादाचं होऊ दे. Each one of us, Lord, we humble before you. आम्ही सर्वजण प्रभू येशू तुझ्या पुढे नम्र होतो. You take control of each one of us, Lord. तू आम्हा प्रत्येकांचा ताबा घे प्रभूजी. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करीतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. I hope that you are happy. माझी आशा आहे की तुम्ही आनंदित आहात. Amen. आमेन. And thank God that I believe that God is going to open the door for each one of us. आणि मी विश्वास ठेवतो की देव आपल्या प्रत्येकांकरिता द्वार उघडणार आहे. I hope that you too believe. आणि माझी आशा आहे की तुम्ही देखील असा विश्वास ठेविता. Amen. आमेन. But this time we thank you, God, for He has given this time to listen His word. परंतु यावेळेस देवाने त्याचं वचन ऐकण्याकरिता आपल्याला जी संधी दिली आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. Amen. आमेन. All of us, we are celebrating the day of Pentecost. आपण सर्वजण पेंटिकोस्टचा दिवस साजरा करत आहोत. And Pentecost is the day of harvest. आणि पेंटिकोस्ट हा जो दिवस आहे तो हंगामाचा दिवस आहे. And Jewish people, they used to believe that this day is the day of harvest. यहुदी लोक असं विश्वास ठेवत असे की हा दिवस हंगामाचा दिवस आहे. In their harvest time, the first fruit they used to give to God. आणि मग हंगामाच्या दिवशी आपलं प्रथम फळ ते देवाला अर्पण करत असे. And this harvest time, this is the second largest festival of Jew. आणि मग हा हंगामाचा दिवस हा यहुदी लोकांचा दुसरा सर्वात महत्वाचा किंवा मोठा असा सण आहे. But we'll see that what is related to us today. परंतु ते आपल्याशी कसं निगडीत आहे ते आज आपण पाहणार आहोत. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And according to that, we are celebrating the day of Pentecost. आणि त्यानुसारच आज आपण पेंटिकोस्टचा हा दिवस साजरा करत आहोत. The word penta, it is in Greek, penta means 5. आणि मग ग्रीक मध्ये पेंटा या शब्दाचा अर्थ 5 असं होतं. And that from that penta word, this word has come Pentecost. आणि त्या पेंटा या शब्दातून पेंटिकोस्ट हा शब्द आलेला आहे. And on this Pentecost day, God has opened the door for the people. आणि पेंटिकोस्ट या दिवशी देवाने लोकांकरिता द्वार उघडला आहे. And God had poured out His Holy Spirit upon the people. आणि देवाने आपला पवित्र आत्मा लोकांवर ओतिला आहे. So you know that before the death of Jesus Christ and after His resurrection, आणि तुम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या अगोदर आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर, after His resurrection, He manifested many people. आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू भरपूर लोकांना प्रगट झाला. He revealed Himself many people. त्यांनी स्वतःला भरपूर लोकांना प्रगट केले किंवा दर्शन दिले. All of us, we know that almost 40 days He was manifested many people, and the people saw with their own eyes. आणि आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की 40 दिवस तो लोकांना दर्शन देत असे आणि 40 दिवस लोकांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी त्याला पाहिलं. And that's why the book of Acts
we see that Luke is the author of this book, and Luke is keeping record of what Jesus said. आणि मग त्याच कारणास्तव लूक यांनी जो पुस्तक लिहिलेला आहे प्रेषितांची कृत्य, या पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो येशू जे सांगत आहे त्याचा रेकॉर्ड लूकने इथे लिहून ठेवलेला आहे. So what Jesus said with his disciple. आणि मग येशूने आपल्या शिष्यांना काय सांगितले? So we are going to see Acts chapter 1 verse 4 and 5. आपण पाहणार आहोत प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय वचन 4 आणि वचन 5. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, on one occasion, while he was eating with them, he gave them this command: do not leave Jerusalem, but wait for the gift my Father promised, which you have heard me speak about. For John baptized with water, but in a few days you will be baptized with the Holy Spirit. वचन 4 सांगत आहे, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. Amen. आमेन. When this happened, this incident, आणि मग ही जी घटना आहे ती कधी घडली? after the resurrection of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या नंतर. Just imagine, after the resurrection of Jesus Christ, the Bible says he was eating with them. आणि मग फक्त कल्पना करा, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या नंतरही तो त्यांच्या सोबत जेवत होता. Amen. आमेन. People of God, देवाचे लोक, sometime when we get in the fellowship and we have lunch or dinner, we are having food, sometimes that time is very good to discuss. आणि मग काही वेळा जेव्हा आपण एकत्रित सहभागितेमध्ये येतो, आपण काहीतरी दुपारी किंवा रात्री जेवत असतो आणि त्या जेवणाच्या वेळेस आपल्याला उत्तम संधी भेटते की आपण चर्चा करावी. We are so, as brothers and sisters, my own family, we get together and have food together, and that time we really enjoy food, as well as there are some topics comes when we eat together. आणि आम्ही देखील भाऊ आणि बहिणी मिळून आमचं सर्वांचं कुटुंब जेव्हा आम्ही एकत्रित जेवायला बसतो तेव्हा काय अशा चर्चेचे विषय असतात जे आम्ही बाहेर घेऊन येतो आणि ती चर्चा करायला फार त्यावेळेस आनंदाची गोष्ट असते. Amen. आमेन. Already Jesus before his death, he already said that I will go, but don't worry about my going, but definitely the counselor, the power of the Holy Spirit will come upon you. आणि मग अगोदरच येशूने त्यांना सांगून ठेवलं होतं की मी जाईल, परंतु मी गेल्यानंतर तुम्ही चिंता करू नका, कारण जो कैवारी आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते तुमच्याकडे येईल. So what he said that we can see here again after the resurrection, now that occasion, that time has come. आणि मग अगोदर त्याने जे सांगितलं होतं ते आपण त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर इथे पाहू शकतो. ती संधी आता आलेली आहे किंवा ती वेळ आलेली आहे. That's the reason the Bible says on one occasion while he was eating with them, he gave them this command. आणि त्याच कारणाचं पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की Do not leave Jerusalem. यरूशलेम सोडून जाऊ नका. Hello. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. When God says something, when Jesus says something, so we must give our ear. We must give ear to hear. We must be attentive what He says. आणि मग जेव्हा देव काहीतरी सांगतो, जेव्हा येशू काहीतरी सांगतो, तेव्हा आपले कान आपण त्याच्याकडे दिले पाहिजे, आपण लक्ष लावलं पाहिजे. First thing He said, do not leave Jerusalem. सर्वात प्रथम तो सांगत आहे की यरूशलेम सोडून जाऊ नका, But wait for the gift that my Father is going to give you. तर पित्याने देव केलेल्या देणगीविषयी मी तुम्हाला सांगितले, तिची वाट पहा. Hallelujah. हालेलुया. After some days or maybe next week, I'm going to preach about the power of waiting upon God. आणि मग काही वेळानंतर किंवा पुढच्या आठवड्यात कदाचित परमेश्वराची प्रतीक्षा पाहण्याचा सामर्थ्य याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. People are so hurried sometime in their lives. आणि काही वेळा लोक आपल्या जीवनामध्ये फार घाई करतात, But people of God, परंतु देवाचे लोक, here Jesus told his disciple, wait until you receive the power of the Holy Spirit. इथे येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे, जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळत नाही तोपर्यंत वाट पहा. People do not like to wait. लोकांना वाट पाहायला आवडत नाही.
But when God says wait, you must wait. परंतु जेव्हा देव सांगतो की वाट पहा, तेव्हा तुम्ही वाट पाहिली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Means waiting, there will be good something come out of waiting. म्हणजे वाट पाहण्यामधून काहीतरी चांगलं उद्भवेल. Amen. आमेन. And he talks about the Holy Spirit. आणि तो पवित्र आत्म्याविषयी सांगत आहे. Amen. आमेन. What is Holy Spirit? पवित्र आत्मा काय आहे? Holy Spirit is the third person of the Trinity. पवित्र आत्मा त्रैक्यातला तिसरा व्यक्ती आहे. Holy Spirit is the God. पवित्र आत्मा देव आहे. The Holy Spirit is a co-equal with the Father and Son. आणि पवित्र आत्मा पिता आणि पुत्र यांच्या सोबतीचा किंवा त्यांच्या बरोबरीचा आहे. Holy Spirit is the co-existence with the Father and Son. पवित्र आत्मा पिता आणि पुत्र यांच्या सोबत उपस्थित असणारा आहे. Holy Spirit is the co-eternal with the Father and Son. पवित्र आत्मा पिता आणि पुत्र यांच्या सोबत सदा कालचा राहणारा आहे. Hallelujah. हालेलुया. Holy Spirit possesses all the attributes of deity. पवित्र आत्मा जो आहे तो दैवीपणाचे जे सर्व गुण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतात. Holy Spirit is the one who convinced the sinners to believe in Christ. पवित्र आत्मा पाप्यांना ख्रिस्तामध्ये भरोसा ठेवण्याकरिता त्यांना शिकवतो किंवा त्यांना विश्वास देतो. Holy Spirit is the one who keep believers safe and secure. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना सुरक्षित ठेवतो. In the family of God. देवाच्या कुटुंबामध्ये. Holy Spirit is the one who helps believers to be holy. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना पवित्र राहण्याकरिता मदत करतो. People of God. देवाचे लोक. Of course, there are certain things that we must control ourselves. आणि नक्कीच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये आपण स्वतःला आवरून ठेवलं पाहिजे. But being a human being and living in flesh, it is very difficult to be holy without the Holy Spirit. परंतु मनुष्य या नात्याने आणि या जगामध्ये आपण राहत आहोत त्या नात्याने त्या कारणास्तव पवित्र आत्म्या विना पवित्र जीवन जगणं फार कठीण आहे. There are many people, they are good people. आणि भरपूर अशी लोक आहेत ते चांगले लोक आहेत. But they cannot be holy because they do not have the Holy Spirit. परंतु ते पवित्र राहू शकत नाही कारण त्यांच्याकडे पवित्र आत्मा नाही. Hallelujah. Hallelujah. We are a spiritual being. आपण एक आध्यात्मिक व्यक्ती आहोत. So without the Holy Spirit, our life is nothing. तर पवित्र आत्म्याविना आपलं जीवन काहीच नाही. Hallelujah. हालेलुया. We believe the Holy Spirit is God. आपण विश्वास ठेवतो की पवित्र आत्मा देव आहे. But lots of time, many time that we do not obey the Holy Spirit. परंतु भरपूर वेळा आपण पवित्र आत्म्याचं ऐकत नाही किंवा त्याची आज्ञा पाळत नाही. There are many people that try to live life the best way. भरपूर अशी लोक आहेत ते आपला जीवन उत्तमपणे जगण्याचा प्रयत्न करतात. But the lack of the Holy Spirit, परंतु पवित्र आत्म्याच्या कमतरतेमुळे they cannot be self-control themselves. ते स्वतःला आवरून ठेवू शकत नाही किंवा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत They नाही. cannot have patience. त्यांच्याकडे धीर नसतो So soon they get angry. आणि लगेच त्यांना राग येतो. Their attitude and behavior change. त्यांची वृत्ती आणि त्यांचा स्वभाव बदलतो. But when the Holy Spirit will come, परंतु जेव्हा पवित्र आत्मा येईल you no need to teach that person. मला त्या व्यक्तीला शिकवण्याची गरज नाही. According to the Bible, पवित्र शास्त्रानुसार the Holy Spirit is the best teacher of the world and for all of us. पवित्र आत्मा जो आहे तो आपल्या सर्वांकरिता आणि या जगामध्ये सर्वात उत्तम शिक्षक आहे. He is holy, that's all. तो पवित्र आहे तेवढाच. Amen. Amen. He is holy. तो पवित्र आहे. He will never lead you, guide you in a wrong way. तो कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेणार नाही. Amen. आमेन. He is the one who helps believers to overcome the temptation. तोच तो आहे जो विश्वासणाऱ्यांना त्यांच्या मोहावर विजय मिळवण्याकरिता मदत करतो. He is the one which is called John chapter 15 verse 16. He is the counselor of the believer. आणि मग योहानेचा 15वा अध्याय वचन 16 जसं आपल्याला सांगत आहे तो विश्वासणाऱ्यांचा एक कैवारी आहे. In sad time, difficult time, difficult circumstance, he is the one who counsels the family and even individual too. आणि मग दुःखाच्या वेळेमध्ये कठीण वेळेमध्ये कठीण परिस्थितीमध्ये तोच तो आहे जो कुटुंबांना आणि प्रत्येक व्यक्तीला मदत करतो, कैवारी देतो किंवा त्यांना सांत्वना देतो. This is what about the Holy Spirit that Jesus spoke with disciples that wait, do not leave Jerusalem. Wait until you receive the Holy Spirit. आणि मग हाच तो पवित्र आत्मा आहे ज्याविषयी प्रभू येशू आपल्याला सांगताना दिसत आहे की जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत वाट पहा. Hallelujah. Hallelujah. He had given instruction to his disciples, wait
and see, you will receive the Holy आणि Spirit. मग त्याने आपल्या शिष्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही वाट पहा आणि बघा की तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. And what Jesus said, आणि येशू काय म्हणाला, as he said, that happened, we can see in Acts chapter 2. आणि मग जसं त्याने सांगितलं तसं आपण प्रेषितांचे कृत्ये याचा दुसरा अध्याय याच्यामध्ये पाहू शकतो. Hallelujah. हालेलुया. What the Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत आहे, If you read Acts chapter 2 verse 1 to 8, जर तुम्ही प्रेषितांचे कृत्याचा दुसरा अध्याय वचन 1 ते 8 वाचाल, the Bible says, when the day of Pentecost came, they were all together in one place. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे, नंतर पेंटेकोस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. We pray individually. आपण वैयक्तिकरित्या प्रार्थना करतो, We pray in family. आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करतो, Sometimes we pray 2 or 3 gathers together. आणि काही वेळा आपण दोघे तिघे एकत्र येऊन प्रार्थना करतो. But as a family, as a church, as a body of Jesus Christ, we must come together. परंतु एक कुटुंब म्हणून, आपण एक मंडळी म्हणून, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर म्हणून आपण एकत्रित आलो पाहिजे. The Bible says they were all together in one पवित्र place. शास्त्र आपल्याला सांगत आहे की ते सर्वजण एकाच ठिकाणी जमले होते. Amen. Hallelujah. And as they gathered together, आणि मग ते लोक एकत्र जमले असता, when they gathered, ते केव्हा एकत्र जमले, the day of Pentecost. ते पेंटेकोस्टच्या दिवशी एकत्र जमले. Hallelujah. हालेलुया. After when Jesus Christ died and he resurrected, he was ascended in heaven. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो पुनरुत्थित झाला आणि तो स्वर्गात वर चढून गेला. And now, as Jesus said to his disciples, they obeyed and they gathered together in one place. आणि मग ज्या प्रकारे येशूने आपल्या शिष्यांना सूचना दिली होती त्या प्रकारे ते लोक एका ठिकाणी येऊन एकत्र जमले. The Bible says, पवित्र शास्त्र Verse सांगत आहे, 2. वचन 2, suddenly, तेव्हा अकस्मात, amen, आमेन, suddenly a sound like the blowing of a violent wind came from heaven and filled the whole house where they were sitting. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. People of God, देवाचे लोक, I would like to encourage you, मला तुम्हाला उत्साहित करू इच्छितो मी, keep coming together in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये एकत्रित येत राहा. Keep coming together in the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये एकत्रित येत राहा. This is not only in the earlier church, but even today, suddenly the wind of the Holy Spirit, the power of the Holy Spirit will come in your life. आणि मग हे का फक्त सुरुवातीच्या मंडळीमध्ये होता असं नाही, तर आजही पवित्र आत्म्याची हवा, पवित्र आत्म्याची उपस्थिती तुमच्या जीवनात येऊ शकते. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Now when I say wind, does not mean randomly I'm talking about the natural wind. आणि मग जेव्हा मी हवा सांगत आहे त्याचा अर्थ असं नाही की खरोखर वाऱ्याचा सुसाटा तो नैसर्गिक वाऱ्याचा सुसाटा येईल. Hello. हालेलुया. Wind is not the Holy Spirit. वारा जो आहे तो पवित्र आत्मा नाही. Or did I say that Holy Spirit is the third person of Trinity? अगोदरच मी तुम्हाला सांगितलं पवित्र आत्मा हा त्रैक्यातला तिसरा व्यक्ती आहे. But Bible says पवित्र शास्त्र they सांगत saw आहे, what seemed to be tongues of fire that separated and came to rest on each one of them. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. Verse 4, all of them were filled with the Holy Spirit and began to speak in other tongues as the Spirit enabled them. वचन 4 सांगत आहे, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले व आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. What happened here? इथं काय झालं? Here, the prophecy of prophet Joel is fulfilled in this world. इथे या वचनांमध्ये योएल संदेशाची भविष्यवाणी पूर्ण झाली. If you read Joel chapter 2 verse 28 and 29, you will find out. आणि जर तुम्ही योएलाचा दुसरा अध्याय वचन 28 आणि 29 वाचाल तर तुम्हाला ती गोष्ट आढळेल. Lack of time, you can write down reference and you can read. आणि मग तुम्ही लिहून ठेवू शकता आणि तुम्ही घरी जाऊन नंतर वाचू शकता. The Joel, the prophet of God, he already prophesied that the time will come. So all people go. God will pour His Holy Spirit upon all people. आणि मग योएल जो संदेश होता त्याने अगोदरच भविष्यवाणी केली होती की वेळ येईल जेव्हा देव आपला पवित्र आत्मा सर्व लोकांवर होतील.
Hallelujah. हालेलुया. This is what happened in Acts chapter 2. आणि मग तीच गोष्ट प्रेसिडेंटची कृत्याचा दुसरा अध्याय या ठिकाणी झाली आहे. The prophecy of Joel is fulfilled. योएल संदेशाची भविष्यवाणी पूर्ण झाली. And even today, God is able to pour out His Holy Spirit upon you and me and all of us. आणि आजही देव आपला पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यावर आणि आपल्या सर्वांवर ओतण्यास योग्य किंवा यथायोग्य आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And what will happen when Holy Spirit will come? आणि जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा काय होईल? The harvest of people will come in His kingdom. लोकांचा मोठा हंगाम त्याच्या राज्यामध्ये येईल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If you read the Gospel of Luke, आणि जर तुम्ही लोक याचं शुभवर्तमान वाचाल, there are 3 times Luke is recorded that people spoke in tongues. आणि मग 3 वेळा लोक आपल्याला सांगत आहे की लोकांनी अन्य भाषेत वार्ता केली. The first is Acts chapter 2 verse 4. आणि सर्वात प्रथम प्रेसिडेंटची कृत्याचा दुसरा अध्याय वचन 4. What Bible says? पवित्र शास्त्र All काय of सांगत them आहे? were filled with the Holy Spirit and began to speak in other tongues. तेव्हा सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले व आत्म्याने जशी जशी त्यांना भाषा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. Amen. आमेन. Number 2, दुसरा क्रमांक. if you read Acts chapter 10, आणि जर तुम्ही प्रेसिडेंटची कृत्याचा 10वा अध्याय वाचाल, Acts chapter 10 verse 45 and 46. प्रेसिडेंटची कृत्याचा 10वा अध्याय वचन 45 आणि 46. It's good to read, I think. आणि मग मला असं वाटतं की आपण वाचल तर चांगलं असेल. Let's be turn from Acts chapter 10 verse 44 to 46. आपण वळूया प्रेसिडेंटची कृत्याचा 10वा अध्याय वचन 45 आणि 46. While Peter was still speaking these words, the Holy Spirit came upon all who heard the message. When you hear the message of God, the power of the Holy Spirit will come upon you. आणि मग जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकाल तेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. कारण वचन सांगत आहे, पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. वचन 44. And then 45 says, आणि वचन 45 सांगत आहे, the circumcised believers who had come with Peter were astonished that the gift of the Holy Spirit had been poured out even on the Gentiles. Hallelujah. Hallelujah. And many times in my sermon I preach, God is not partial. आमेन. मग परराष्ट्रांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. आणि भरपूर आम्ही तुम्हाला माझ्या संदेशामध्ये सांगितलेलं आहे की देव हा पक्षपाती नाही. Hallelujah. हालेलुया. Holy Spirit comes upon every person. पवित्र आत्मा सर्व लोकांवर, सर्व व्यक्तीवर येतो. And then Bible says in verse 46, for they heard them speaking in tongues and praising God. Hallelujah. 46 मध्ये देवाचं वचन सांगत आहे, कारण त्यांनी अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. It means even Gentiles, that is you and me, even we can speak in tongues and receive the power of the Holy Spirit. म्हणजे जे परराष्ट्रीय आहे, म्हणजे तुम्ही आणि मी देखील पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊन अन्य भाषेमध्ये बोलू शकतो. And number 3, आणि तिसरा क्रमांक, Acts chapter 19, प्रेसिडेंटची कृत्याचा 19वा अध्याय verse 1 to 7 we can see आपण पाहू शकतो. वचन 1 ते 7 what the Bible says. पवित्र शास्त्र काय सांगत आहे. Now here Paul is speaking with people of Ephesians, आणि मग पौल इथे इफिसकरांच्या लोकांशी बोलत आहे. disciples of Ephesians. इफिसकरांच्या शिष्यांबरोबर तो बोलत आहे. What it says. तो काय सांगत आहे. While Paulus was at Corinth, Paul took the road through the Paul took the road through the interior and arrived at Ephesus. मग असे झाले की अपोलो करिंथात असता पौलाच्या वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. There he found some disciples and asked them, did you receive the Holy Spirit when you believed? They answered, no, we have not yet heard that there is a Holy Spirit. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. Amen. आमेन. So Paul asked, verse 3 reading, so Paul asked, then what baptism did you receive? John's baptism, they replied. आणि मग वचन 3 सांगत आहे, तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. Paul said, John's baptism was baptism of repentance. He told the people to believe in the one coming after him, that is in Jesus. On hearing this,
they were baptized into the name of the Lord Jesus. And when Paul placed his hands on them, the Holy Spirit came on them, and they spoke in tongues and prophesied. Hallelujah. हालेलुया. वचन छान सांगत आहे. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवला. तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. Amen. Amen. It means when the anointed man of God places hands upon you, you can receive the power of the Holy Spirit and start speaking in tongues. म्हणजे जेव्हा देवाचा अभिषिक्त सेवक तुमच्यावर हात ठेवतो, तेव्हा तुम्ही पवित्र आत्मा स्वीकारू शकता, त्याला तुम्ही प्राप्त करू शकता आणि अन्य भाषेत बोलण्यास सुरुवात करू शकता. Hallelujah. हालेलुया. People of God. देवाचे लोक, When Jesus told his disciples, do not leave Jerusalem until you receive the Holy Spirit. जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा भेटत नाही तोपर्यंत यरुशलेम सोडून जाऊ नका. That is what happened in Acts chapter 2, and Bible says they all gathered together in one place. आणि मग तीच गोष्ट प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय या ठिकाणी आपल्याला आढळलेली भेटते, जेव्हा आपण पाहतो की ते सर्वजण एकत्र जमले असता. Because Jesus already advised them, told them, you get together, but do not leave Jerusalem. कारण येशूने अगोदरच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकत्रित या, परंतु यरुशलेम सोडून जाऊ नका. And they waited upon the Lord. आणि त्यांनी प्रभूची वाट पाहिली. Hallelujah. Hallelujah. And after waiting, the result is what? What Jesus said, that happened, and they started speaking in tongues. आणि मग वाट पाहण्याचा निकाल त्यांना काय मिळाला? जे येशूने सांगितलं होतं ते झालं आणि ते लोक अन्य भाषेत बोलण्यास लागले. Amen. हालेलुया. Now about the Holy Spirit, there is too long or very many days we can preach about the Holy Spirit. आणि पवित्र आत्मा हा मोठा विषय आहे. भरपूर दिवस आपण त्याच्याविषयी बोलत राहू शकतो. But right now I just want to draw your attention, if you have not received the Holy Spirit. परंतु यावेळेस तुमचं लक्ष मला फक्त या ठिकाणी केंद्रित करायचं आहे की जर तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त केला नसेल, Bible clearly taught us that even the Gentiles, when they believed, when they heard the word of God, they believed the word of God, they received Jesus Christ as a personal savior. The Bible says even Gentiles received the Holy Spirit. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, स्पष्टपणे सांगत आहे की परराष्ट्रीयांना देखील देवाचं वचन सांगण्यात आलं आणि जेव्हा त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं, त्यावेळेस त्यांना देखील पवित्र आत्मा मिळाला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले. There cannot be happen signs and wonders without the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना चिन्ह आणि चमत्कार आढळणारच नाहीत. Amen. Amen. Then we saw the people of Ephesus, the leaders of the disciples of Ephesus, they also start speaking in tongues. आणि मग आपण हे देखील पाहिलं की इफिसकराची मंडळी, तिथले जे शिष्य होते ते देखील अन्य भाषेत बोलू लागले. Hallelujah. हालेलुया. Today we need the Holy Spirit. आज आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. Amen. आमेन. Holy Spirit is a person. जसं मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. Maybe in your life there are many things is not happening because of you did not receive the Holy Spirit. आणि मग तुमच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी होत नसतील, कदाचित तुम्ही पवित्र आत्मा स्वीकारला नाही त्या कारणास्तव. All of us, those who believe in Christ, आपल्यापैकी सर्वजण जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, we must baptize in the Holy Spirit. आपला बाप्तिस्मा पवित्र आत्म्यात झालाच पाहिजे. Amen. आमेन. John was giving baptism in the water. आणि मग योहान पाण्यामध्ये बाप्तिस्मा देत होता. Now here Paul is talking with the disciples of Ephesians that John has given the baptism of repentance. आणि मग इथे पौल इफिसकराच्या लोकांना सांगत आहे की योहान हा पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. Hallelujah. हालेलुया. Is water baptism, तो पाण्याचा बाप्तिस्मा असे, baptism of repentance, पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे. and we need the baptism of the Holy Spirit. आणि आपल्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देखील पाहिजे. This time, यावेळेस, this day, या दिवशी, in this difficult time, या कठीण दिवसामध्ये only Holy Spirit only can give us the discernment what is happening in the world. फक्त पवित्र आत्माच आपल्याला ती बुद्धी देऊ शकतो किंवा ते दाखवू शकतो की या जगामध्ये काय होत आहे. If Gentile speaks, if disciple speaks, if other people speak in tongues,
why not you and me? आणि जर परराष्ट्रीय लोक अन्य भाषेत बोलले, शिष्यांनी अन्य भाषेत वार्ता केली, इतर लोकांनी अन्य भाषेत वार्ता केली, तर तुम्ही आणि मी का नाही? And after the receiving the power of the Holy Spirit, we can see the disciples, they were not afraid of death. आणि मग पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळाल्यानंतर आपण पाहू शकतो की जे शिष्य होते ते मरणाला घाबरत नव्हते. Never mind, they thought, never mind, we are killed, but let us we die for Christ. आणि मग काय हरकत नाही जरी आम्हाला मारण्यात आलं, परंतु आम्ही ख्रिस्ता करता बरं. That is what power, the real peace can give in your heart through Holy Spirit. आणि मग तोच जो सामर्थ्य आहे, ती खरी शांती फक्त पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात देऊ शकतो. People of God, देवाचे लोक, very very important. आणि फार महत्वाचं आहे. There are many youth, there are many, they want to start ministry, but they do not know. They do not have Holy Spirit. They think from Genesis to Revelation, I know the Bible, I can start ministry. No. Just imagine. The disciples of Jesus Christ, they stayed with him 3 years. But yet he said, wait, do not leave the place until you receive the Holy Spirit. आणि मग भरपूर असे तरुण आहेत, भरपूर लोकांना आपले सेवकाई चालू करायची आहे, परंतु पवित्र आत्म्याशिवाय ते करू शकत नाही. जरी त्यांना उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत पूर्ण बायबल माहिती असेल, तरी त्यांना पवित्र आत्म्याची गरज आहे. फक्त कल्पना करा की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचे शिष्य 3 आणि 3.5 वर्ष त्याच्या बरोबर राहिले, तरी देखील प्रभू येशूने त्यांना सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत वाट पहा आणि यरूशलेम सोडून जाऊ नका. Hallelujah. हालेलुया. 3.5 years course. 3.5 वर्षाचा कोर्स आहे. But yet, तरी देखील Jesus said, wait. येशू म्हणाला की थांबा. Sometimes we do not like. काय वेळा आपल्याला आवडत नाही. Oh, I have finished the course now and I must start. आणि मग आता मी माझा कोर्स संपवला, आता मी सुरुवात केलीच पाहिजे. Wait. वाट पहा. If Jesus said, wait, जर येशू म्हणाला की वाट पहा, now the another way is the people are taking disadvantage is, परंतु आता दुसरं काय असे लोक आहेत जे लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. they are till today they are waiting. आजपर्यंत ते वाटच पाहत आहेत. Jesus did not say that way. Wait means wait until you die, you wait. No, not that way. आणि मग येशूने काय अशा प्रकारे सांगितलं नाही, जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत वाट पहा. And that's the reason आणि त्याच in कारणास्तव many congregation, आणि भरपूर मंडळांमध्ये people year after year they go to the church, लोक वर्षानुवर्ष मंडळीमध्ये जातात, but without Holy Spirit. परंतु पवित्र आत्म्याचे विनाश ते जातात. Because they are taking the word of God in a wrong way. कारण देवाचं वचन ते चुकीच्या पद्धतीने घेत आहेत. What they think? ते काय विचार करतात? Jesus said, wait, so we are waiting. आणि मग ते बोलतात की येशूने सांगितलं वाट पहा, तर आम्ही वाट पाहत आहोत. Hello. हालेलुया. Prophecy is already fulfilled. संदेशवाणी अगोदरच पूर्ण झालेली आहे. Holy Spirit is already working in the world. पवित्र आत्मा अगोदरच या जगामध्ये कार्य करत आहे. Then why, for what reason you are waiting मग now? तुम्ही कोणत्या कारणास्तव आज वाट पाहत आहात? Receive it. त्याला स्वीकारा. Now we are living in the days of receiving the power of the Holy आज Spirit. आपण अशा दिवसांमध्ये जगत आहोत जिथे आपण पवित्र आत्म्याचा सामर्थ्य स्वीकारला पाहिजे. People are ready to receive the miracles, signs and wonders and healing and blessing and prosperity, but they are not waiting or they are not asking for the Holy Spirit. आणि मग भरपूर लोक असे आहेत जे लोक चमत्काराची, चिन्हाची, मोठमोठ्या अद्भुत कृत्यांची, आरोग्याची, भरभराटीची वाट पाहतात. ते सर्व स्वीकारण्याकरिता ते तयार आहेत, परंतु पवित्र आत्म्याची ते वाट पाहत नाही. पवित्र आत्मा त्यांना स्वीकारायचा नाही. Hello. हालेलुया. All of us, we need the Holy Spirit. आपल्यापैकी प्रत्येकांना पवित्र आत्म्याची गरज आहे. Because we are living in the age of Holy Spirit. कारण आपण पवित्र आत्म्याच्या काळामध्ये राहत आहोत. Amen. आमेन. We must have Holy Spirit. आपल्याकडे पवित्र आत्मा असलाच पाहिजे. Without Him, we can't do anything. त्याच्या विना आपण काहीच करू शकत नाही. You may get knowledge about the Bible and His verses, the word of God. आणि मग कदाचित तुम्हाला पवित्र शास्त्र त्याच्यातील वचन, देवाची वचनं याच्याविषयी ज्ञान असेल, But understanding, परंतु समज, discernment, ते ज्ञान किंवा ओळखण्याचं दान, that can come only through Holy Spirit. ते फक्त पवित्र आत्म्याद्वारे येऊ शकतं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Holy Spirit is working from the beginning. पवित्र आत्मा हा सुरुवातीपासून कार्य करत आहे. Amen. Amen. And even today. आजही. So we need Holy तर Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. We must pray in the Spirit. आपण आत्म्यामध्ये प्रार्थना केली पाहिजे. Let's we close our eyes. चला आपण आपले डोळे बंद करूया And we ask God, आणि आपण देवाला मागूया, Lord, help us. प्रभू आम्हाला मदत कर, Lead us and guide us. आम्हाला चालव आणि मार्गदर्शन कर. Great Heavenly Father, कृपा स्वर्गीय पित्या, we thank you so much for this wonderful time. या Lord. सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Please help us, Lord. तू आम्हाला सहायता कर प्रभू. Lead us and guide us, Lord. आम्हाला चालव आणि मार्गदर्शन कर. We receive your Holy Spirit. तुझा पवित्र आत्मा आम्ही आज स्वीकारतो.
Lord, we need it. हो प्रभू, आम्हाला त्याची गरज आहे. Because without Holy Spirit, we cannot be holy. कारण पवित्र आत्म्याविना आम्ही पवित्र राहू शकत नाही. Let thy will be done in our lives. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ Especially दे. this time, I pray for the people those who have not received the Holy Spirit. विशेष करून यावेळेस मी त्या लोकांकरिता प्रार्थना करतो ज्यांना पवित्र आत्मा अद्यापही मिळालेला नाही. I pray that help them to receive your Holy Spirit, मी Lord. तुला प्रार्थना करतो प्रभूजी की त्यांना तुझा पवित्र आत्मा स्वीकारण्याकरिता मदत कर. Touch their heart, Lord. त्यांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर. Touch their tongue, Lord. त्यांच्या जिभेला तू स्पर्श कर. Help them to receive your Holy Spirit, तुझा Lord. पवित्र आत्मा स्वीकारण्याकरिता त्यांना मदत कर. Help them to speak in different language, Lord. वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याकरिता त्यांना सहायता कर प्रभूजी. Let their spirit related to your spirit, Lord. त्यांचा आत्मा प्रभूजी तुझ्या आत्म्याला निगडीत असू दे. And let thy will be done in their lives, Lord. तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण हो. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करीत. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाची लोक, as you heard the word of God, तुम्ही देवाचं वचन ऐकलं असता. continue. सतत You pray. तुम्ही प्रार्थना करत. Once again, waiting means once you read the Bible, whatever you understood, and waiting means now you are waiting, not that way, waiting in the another way. You are waiting means continue you are in the word of God. Continue you are having fellowship with the believers. आणि मग वाट पाहणं म्हणजे असं नाही की तुम्ही एकदा बायबल वाचला आणि जे काही लिहिलं आता ते झालं तसं आहे. परंतु वाट पाहणं म्हणजे सतत देवाच्या वचनामध्ये राहणे, सतत विश्वासणाऱ्यांसोबत सहभागितेमध्ये राहणे. Though Jesus was ascended in heaven, the Bible says they all gathered together आणि in मग one place. जरी येशूला वरती स्वर घेण्यात आलं तरी देखील पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की ते सर्वजण एकत्रित एका ठिकाणी एकत्र जमले. Amen. आमेन. Today we are waiting to receive Jesus Christ. आज आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची किंवा त्याला तो येईल त्याची वाट पाहत Let आहोत. us not stop आपण- getting together, आपण एकत्रित भेटणं थांबता का म्हणून and we pray together. आणि आपण एकत्रित प्रार्थना करू And definitely God will bless आणि you. नक्कीच देव आपल्याला आशीर्वाद देईल. Thank you so much. धन्यवाद. You heard this word of God so patiently. तुम्ही धीराने हे देवाचं वचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. But I would suggest you, परंतु मी तर तुम्हाला सुझाव in the day of Pentecost, पेंटिकोस्टच्या दिवशी revival came. संजीवन आलं. Let revival come in your family. संजीवन तुमच्या कुटुंबामध्येही येऊ द्या. Let revival come in your personal life. संजीवन तुमच्या वैयक्तिक जीवनामध्येही येऊ द्या. May the power of the Holy Spirit lead you and guide you. पवित्र आत्म्याचा सामर्थ्य तुम्हाला चालवा आणि मार्गदर्शन करू. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करू. And remember this word, obey it and receive it by faith. हे वचन तुम्ही लक्षात ठेवा, विश्वासाने स्वीकारा आणि त्याची आज्ञा पाळा. And have expectation that Lord, give me that gift. Holy Spirit is the gift of the gift of God. आणि मग तुम्ही ती अपेक्षा ठेवा की देवा तुम्हाला ते दान दे, कारण पवित्र आत्म्याचं दान हे देवाकडून भेटलेलं एक दान आहे. No need to fight and struggle. Just give. You can just ask Lord, help me to receive your gift of the Holy Spirit. आणि मग तुम्हाला त्याच्याकरता लढण्या झगडण्याची गरज नाही. तुम्ही देवाला सहज मागू शकता की देवा तुझ्या पवित्र आत्म्याचा दान स्वीकारण्याकरिता मला मदत कर. Waiting upon the word of God. देवाच्या वचनावर वाट पाहणे Continue getting together in the fellowship of God. आणि मग सतत देवाच्या सहभागितेमध्ये एकत्रित येत राहणे. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Thank you. धन्यवाद.